राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार। भुजबळांना अन्न नागरी पुरवठा खातं मिळणार। 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदाबाबत ठरलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचे आभार। शपथ घेण्याआधी भुजबळांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार का अशी चर्चा। महायुतीत सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा। एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार का? जनता अशीच भरडली जाणार का? असा काय नाईलाज आहे? अंजली दमानी यांचा सवाल। अजित पवारांकडून जातीयवादी लोक पोसायचं काम, याच्या परिणामाला अजित पवारांना सामोरं जावं लागेल। भुजबळांच्या मंत्रिपदावरून मनोज जरांगेंची टीका। मंत्रिपदाची शपथ घेत असल्यानं भुजबळ समर्थकांकडून येवल्यामध्ये फटाके फोडून जल्लोष, तर नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राचं चौकशीत सहकार्य नाही। ज्योतीची आतापर्यंत हरियाणा पोलीस, एसटीएफ, NIA, IB कडून चौकशी। 11 दिवसात हरियाणा, पंजाबमधून पाकचे 12 गुप्तहेर पकडले। अनेकांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातले। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारीफ याची कबुली। हरियाणाच्या नूहमधून हेर तारीफला अटक। सिरसा एअरबेसचा फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलं होतं, तारीफची कबुली। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विजय शहा प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 सदस्यीय SIT स्थापन। कर्नल कुरेशींबद्दलच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी चौकशी होणार। ऑपरेशन सिंदूरच्या खासदार शिष्टमंडळावरून शरद पवारांनी राऊतांना फटकारलं। स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका। शरद पवारांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मागू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बँकांना फटकारलं। इथून पुढे जर बँकांनी सिबिल स्कोर मागितले तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा बँकांना इशारा। देशभरात 257 कोरोना रुग्णांची नोंद। कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समजलं। सिंगापूरमध्ये आठवड्यामध्ये 30% कोरोना रुग्णांची वाढ। हाँगकाँगमध्ये 10 आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये 30 पट वाढ। डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात रशिया-युक्रेन शांततेसंदर्भात चर्चा। रशिया-युक्रेन संदर्भात चर्चा। पुतीन यांचा दावा, युक्रेनसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशिया तयार। सिंहगड किल्ल्यावर 1 जूनपासून प्लास्टिक बंदी करण्याचा प्रशासनाचा निर्णय। पर्यटकांना प्लास्टिक बाटल्यांसाठी अनामत रक्कम द्यावी लागणार। SRHचा खेळाडू ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण। कोरोना झाल्यामुळे ट्रॅव्हिस हेड उर्वरित सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याची माहिती। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यात पावसानं झोडपलं। राहाता तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान, तसंच झाडं कोसळल्यामुळे वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। पुणे जिल्ह्याच्या खेड आणि शिरूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। अनेक ओढे नाल्यांना पूर। शेतीमालाचंही प्रचंड नुकसान। टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका। थकबाकी माफीची याचिका फेटाळली। वोडाफोन, आयडिया, एअरटेल आणि टाटा टेली सर्व्हिसेसला दिलासा नाहीच। लखनौ आणि हैदराबादच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठे भर मैदानात भिडले। थेट BCCIचे उपाध्यक्ष मध्यस्थीसाठी धावले।